मी इथं वाम मच्छी आणलेली आहे अर्धा किलो. तर ही वाम पिवळी वाम आहे. तर वामचे पण दोन प्रकार असतात, एक काळ्यामध्ये पण असतं आणि एक पिवळ्यामध्ये. तर मी इथे पिवळी आणलेली आहे. तर मी आज याची रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर त्यासाठी मी जे साहित्य लागणार आहे तर मी ते मग तुम्हाला सांगते. इथं कोथिंबीर घेतलेली आहे, एक लसूण घेतलेला आहे, 2 तुकडे खोबरे घेतलेले आहे सुक्कं, वल्लं पण टाकू शकता तुम्ही, 2 छोट्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत मी, अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे, 2 मिडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. तर मी आता हे खोबरं आणि हे कांदा मी आता ह्याला कट करून, तर आता मी थोडं लालसर भाजून घेऊन तर हे पूर्ण हे सर्व जे आहे त्याचं मी वाटण करून घेणार आहे. तर मी इथे गॅस चालू करून कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. तर मी आता तेल टाकते. तर तेल टाकून झालेलं आहे. तर 1-2 मिनिटं आपल्याला तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. तर मी आता लाल तिखट टाकते. तर मी इथं 5 चमचे टाकणार आहे. तर आम्ही तिखटच खातो, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही लाल तिखट टाकू शकता. तर लाल तिखट टाकून झालेलं आहे. तर मी आता छान असं परतून घेते. तर हे असंच परतून घ्यायचं, नाही तर काय म्हणजे गाठी गाठी होती. मी स्लो गॅसवरतीच करायचं आहे, नाही तर काय आपलं ते जळून जाईल. मी आता हळद टाकते थोडीशी आणि ह्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे. तर परतून झाल्याच्या नंतर ना हे मी आता हे वाटण करून घेतलेलं आहे पूर्ण. हे तर तुम्हाला दाखवलेलंच आहे मी. तर आता मी हे टाकते. तर आता आपलं हे वाटण टाकून झालेलं आहे. तर आता ह्याला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर छान असं परतून घ्यायचं आहे आता. तर आता आपलं हे मसाला तेलामध्ये येईपर्यंत झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि मी तर 2 चमचे मीठ टाकते. ह्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे. आणि स्लो गॅसवरतीच आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे वरती, तेलामध्ये येईपर्यंत मसाला. तर 5 मिनिटं झालेली आहेत. तर बघूया तेलामध्ये मसाला आलेला आहे का. तर बघू शकता किती छान एकदम तेलामध्ये मसाला आलेला आहे आपला, आणि कलर पण आलेला आहे. तर आता मी हे वाटण जे केलं होतं त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहे. तर मी आता हे पाणी टाकते. तर अर्धा ग्लास पाणी टाकून झालेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये पूर्ण 1 तांब्या पाणी टाकणार आहे. तर पाणी टाकून झालेलं आहे. तर आता आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्याच्या नंतर ना मच्छी आपल्याला वाम मच्छी त्याच्यामध्ये टाकायची आहे. मी झाकण ठेवून घेते. तर 5 मिनिटं झालेले आहे. तर छान अशी उकळी आलेली आहे. तर मी आता इथं हे वाम मच्छी स्वच्छ पाण्यामध्ये मी धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला आता हे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर टाकून झालेले आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोकम पण टाकू शकता आणि चिंच पण टाकू शकता, पण मी ह्याच्यामध्ये काही वापरलेलं नाही आहे. तर आता आपल्याला एक 5 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मिडियम आचेवरतीच करायचं आहे आता आपल्याला. तर 5 मिनिटं झालेले आहेत. तर मी आता झाकण उघडते. तर बघू शकता छान एकदम तरी आलेली आहे आपल्या वामच्या रश्श्याला. तर शिजून तयार आहे.
तर मी आता गॅस बंद करते. मी खाली उतरून घेते मी. आणि लवकर लवकर सपोर्ट पण करत चला फटाफट. लवकरात लवकर आपल्याला पूर्ण 1000 सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत. तर तुमची खूप खूप सपोर्टची गरज आहे आणि सपोर्ट पण करत चला तुम्ही. तर छान अशी आपली आता वाम मच्छी हे बघा शिजून तयार आहे. छान अशी शिजून झालेली आहे. तर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.